बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, विदा साहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन करून माझ्या भाषणास सुरुवात करतो. वास्तविक पाहता स्टेज वारका आहे ही सन्माननीय मंडळी स्टेजवर हवी होती आणि म्हणून आता त्यांची नुसती नावं घ्यायचं इथं राहिलेलं आहे. सन्माननीय आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट केंगार साहेब, याशिवाय या गावचे प्रथम नागरिक सुरेश भाऊ कदम साहेब, माझे जुने मित्र बाळासाहेब सराटे भोसले, तात्यासाहेब पाटील, निलेश केंगार, पोलीस पाटील महेश पाटील, माणिकराव पाटील, तुषार भोसले, डेप्युटी सरपंच दिलीप पारसे, महादेव पारसे, अमोल पारसे, किसन पारसे हे मंडळाचे आहेत पोरं. आणि ॲडव्होकेट आत्ता जे बोलले ते पारसे वकील साहेब, सन्माननीय आत्ता बोललेले आणखी राहिले, शेवट आले काय बाळासाहेब बाबासाहेबचे योगदान म्हणजे पंकज काटे धडाडीचा कार्यकर्ता वाटला. मग अशा प्रकारे आणि तुम्ही बंधू आणि भगिनीनो मित्र हो, महादेव पारसेच्या प्रास्ताविकमध्ये त्यांनी सांगितलं. मी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो, कारण आश्चर्य म्हणू नका पण चर्चेचा विषय आहे होलार समाजात बाबासाहेबाची जयंती. होलार मी पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो की ही एक दिलेलं तुम्ही भेद आहे किंवा क्रांतीचा दिशेनं चाकलेलं पाऊल आहे. त्यातही तुम्ही म्हणलेलं आहेत की बाबासाहेब कोण आहे ही ह्यांना समजावून सांगा. बाबासाहेब विश्वाला माहीत आहेत. बाबासाहेब विश्वरत्न आहेत, विश्वात भारतरत्न आहेत. आता त्यांनी काय काय दिलं हे आम्ही भाषणात सांगतोय, पण होलार समाजाला हे समजावून सांगण्याची वेळ येऊ नये. आणि असा काही विषय नाही होलार समाजानं हे बाबासाहेब काय असं मोठीच झाकण्यासारखी वस्तू नाही. मी सांगलीच्या बौद्ध महासभेमध्ये सुद्धा बोललो आहे. कुणाही बाबा दोन प्रकारे काम व्हायला लागलेलं आहे. एक तर शत्रू बाबासाहेबांची त्यांना दाबायला लागलेले आहेत मुठीत, आणि आम्ही प्रेम करणारे लोक त्यांना मुठीत धरून आवळायला लागलो. हे चुकीचं आहे. तिथंही मी सांगितलंय. तेव्हा होलार महार मांग चांबार ढोर आणि वर घ्या धनगर सनगर साळी माळी सोनार